नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 29 मे सायंकाळचे 7 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. तसेच 30 मे ते 12 जून दरम्यान हवामान विभागाच्या मॉडेल्सनुसार राज्यात पाऊस कसा राहू शकतो त्याचासुद्धा अंदाज घेणार आहोत. सर्वात प्रथम जे बंगालचं उपसागरात डिप्रेशन झालं होतं त्याची तीव्रता वाढून आता डीप डिप्रेशन बनलेलं आहे आणि हे साधारणतः पश्चिम बंगाल आणि बांगलादेश किनारपट्टीला धडकतं आहे. याच्या प्रभावाने जे काही बाष्प इकडे पूर्वोत्तर भारतात पोचलेला आहे त्या ठिकाणी पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतो आहे. थोडंसं बाष्प इकडे फिरून येतही आहे. विदर्भ असेल काही किंवा छत्तीसगडचा भाग आहे. थोड्या भागांकरता या ठिकाणी पाऊस आहे. असं नाही की सार्वत्रिक आहे, पण काही ठिकाणी गडगडाट आणि पाऊस हा सक्रिय आहे. राज्याला जर जवळून पाहिलं तर अमरावती, वर्धा, नागपूरचे काही भाग, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, धाराशिवच्या उत्तर भागांमध्ये पावसाचे ढग दिसत आहेत. आणि रत्नागिरीच्या किनारपट्टीला एकदम नवीन ढग निर्मिती दिसते, पण थोड्या गावांकरता हलक्या सरी एकदम होतील. विशेष मोठा पाऊस त्या ठिकाणी नाही. आणि रात्रीचा जर अंदाज घेतला तर हे ढग अशा प्रकारे दक्षिण पूर्वेकडे सरकतील. त्यामुळे पहिल्यांदा जिल्हानिहाय जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा दक्षिण भाग, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिवच्या काही भागांमध्ये रात्री पाऊस होईल. अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि भंडाऱ्याच्या काही भागांमध्ये रात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्याकडे सुद्धा रात्री पावसाच्या सरी बरसतील. तालुकानिहाय जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बदनापूर, जालना, अंबड, परतूर, मंठा या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसते. इकडे गंगापूरच्या आसपास पैठणच्याही काही भागांमध्ये हलक्या पावसाळी होतील. असं नाही की सार्वत्रिक होईल, थोड्याशा भागांसाठी हा पाऊस आहे. बीडमध्ये बीडचा भाग असेल किंवा इकडे वडवणी, त्यानंतर पूर्वेकडील बरेचसे धारूर असेल, परळी असेल या ठिकाणी अंबाजोगाईच्या काही भागांमध्ये पाऊस होईल. वाशी, भूमच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस सरी राहतील. हा पाऊस बार्शीच्या आसपास सुद्धा थोडाफार होऊ शकतो. बार्शीच्या एकदम उत्तरेकडील भाग असतील त्या ठिकाणी होईल, असं नाही की सार्वत्रिक होईल. त्यानंतर देवळी, हिंगणघाटच्या आसपास पावसाचा अंदाज राहील. वरोराच्या आसपास पावसाची शक्यता आहे. त्या व्यतिरिक्त वर्ध्याला लागून असलेल्या अमरावतीच्याही काही तालुक्यांमध्ये रात्री पाऊस होण्याचा अंदाज आहे. हे जे आपण तालुके सांगितलेले आहेत या तालुक्यांव्यतिरिक्तही पाऊस होऊ शकतो. त्यासाठी आपण जिल्ह्याचा अंदाज अगोदरच दिला आहे. यानंतर उद्या राज्यात आज सायंकाळपासूनच कोरडे वारे वाहू लागलेले आहेत उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्राकडे. उद्या हे वारे अजून अंतर्गत भागांपर्यंत पोहोचतील आणि या कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावाने राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस हा थांबण्याचा अंदाज आहे. जर आपण पाहिलं की उद्या कुठे पाऊस होऊ शकतो तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी मेघगर्जनेसह बरसतील. सिंधुदुर्ग, गोव्याच्या काही दक्षिण भागांमध्ये मध्यम पाऊस सरी किंवा मध्यम ते थोड्याशा जोरदार पाऊस सरी पाहायला मिळू शकतात. या व्यतिरिक्त वर्धा, अमरावती, यवतमाळ, नांदेड आणि लातूर या ठिकाणी थोड्याशा भागांमध्ये स्थानिक ढग तयार झाले तर थोडासा गडगडाट होऊ शकतो. अन्यथा विशेष मोठा पाऊस याही भागांमध्ये नाही. तसेच रत्नागिरीत एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पाऊस सरी होतील. थोड्याफार जास्त पावसाचा अंदाज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा नाही. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड उष्ण आणि दमट हवामान राहील. पावसाची शक्यता जवळपास नाहीच. एखाद्या ठिकाणी एकदम हलकीशी सरी झाली नाही तर विशेष पाऊस या ठिकाणी नाहीच. नंदुरबार, धुळे, नाशिक कोरडं हवामान राहील. पुणे आहे, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना या ठिकाणी मुख्यत्वे कोरडंच हवामान राहील. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, अकोला, वाशिम, धाराशिव या भागांमध्ये काही अंशी ढगाळ वातावरण होऊ शकते, पण पावसाचा या ठिकाणी विशेष अंदाज नाही. हा आपला अंदाज झाला. जर आपण आता इथून पुढे पाहिलं की 30 मे ते 5 जून या दरम्यान राज्यात पाऊस कसा राहील हा अंदाज हवामान विभागाच्या मॉडेलनुसार आहे. त्यामुळे आत्ता सुरुवातीला विदर्भात पाऊस पडतो आहे आणि साधारणतः हा काळ असा असतो की विदर्भात पाऊस जवळपास नसतोच आणि त्यामुळे मॉडेल विदर्भात त्याचपेक्षा पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस होईल अशी शक्यता वर्तवत आहे या आठवड्यामध्ये. तसेच नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावतीचे पूर्व भाग आणि वाशिमच्या काही भागांमध्ये सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहेत. आणि कोकणातही साधारणतः एवढ्या सुरुवातीला 30 मेच्या आसपास जास्त विशेष पाऊस नसतो.
जून 7-8 नंतर कोकणात पाऊस वाढतो. तर याही ठिकाणी थोडाफार पाऊस या आठवड्यात शक्य आहे. त्यामुळे पालघर, मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किंवा गोवा असेल या ठिकाणी सरासरीहून काहीसं पाऊसमान जास्त राहू शकते असं मॉडेल दाखवत आहे. पण खूप मोठा पाऊस अपेक्षित नाही. हलके एक दुसऱ्या सरीच राहतील असं नाही, खूप मुसळधार पाऊस येईल अशी शक्यता नाहीच आहे. आणि त्यातल्यात साधारणतः 1 जूनच्या आसपास पश्चिमेकडचे वारे थोडेसे सक्रिय होतील आणि त्यामुळे मान्सून सारख्या सरीसुद्धा थोड्याफार पाहायला मिळतील आणि मान्सून मुंबईच्या आसपाससुद्धा दाखल होण्याची शक्यता आहे आपल्या अंदाजानुसार. त्यानंतर या ठिकाणी मॉडेल दाखवते की नंदुरबार पश्चिम, नाशिक पश्चिम किंवा घाट म्हणू शकतो नाशिकचा, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यामध्ये सुद्धा सरासरीहून थोडासा अधिक पाऊस राहील आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा सरासरी इतकाच पाऊस होईल असं मॉडेल दाखवते. त्यानंतर जर आपण पाहिलं की या ठिकाणी सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगरचे बरेचसे भाग, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, वळवाचा पाऊस या पिरियडमध्ये होण्यास अपेक्षित असते. पण यंदा कोरड्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे या ठिकाणी हवामान कोरडे राहील. त्यामुळे या ठिकाणी पाऊस नेहमीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. आणि राहिलेले भाग धुळे, नाशिक पूर्व, अहिल्यानगर पश्चिम, पुणे, सातारा मध्यवर्ती भाग, कोल्हापूरचे पूर्व भाग, सांगलीचे थोड्याफार मध्यापासून पश्चिमेकडील भाग या ठिकाणी सरासरी किंवा सरासरीहून कमीच पाऊस राहण्याचा अंदाज आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीचे पश्चिम भाग, बीडचे पूर्व भाग, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोलीचा भाग असेल याही ठिकाणी सरासरी जितका किंवा सरासरीहून काहीसा कमीच पाऊस या आठवड्यात राहील. म्हणजे विशेष पावसाचा अंदाज सध्या नाही. आणि साधारणतः 6 तारखेच्या पुढे असं दिसतं की पुन्हा एकदा थोडंसं बाष्प येऊ शकतं. काही ठिकाणी थोडासा गडगडाट सक्रिय होईल. पण खूप सार्वत्रिक मोठ्या पावसाची शक्यता नसल्यामुळे दुसऱ्या आठवड्यात म्हणजे जो मेन आठवडा असतो 6 जूनपासून 12 जूनपर्यंत राज्यात पावसात वाढ होणे अपेक्षित असते. पण यंदा मात्र थोड्या भागांकरताच थोड्याफार पावसाच्या सरी शक्य आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग नेहमीपेक्षा कमीच पावसाचा अंदाज आहे. कारण या ठिकाणी हा काळ असतो जोरदार पाऊस सरी बरसण्याचा, पण यंदा जोरदार पाऊस सरी शक्यता नाही. मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर याही ठिकाणी नेहमीपेक्षा कमीच पाऊस. मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली याही ठिकाणी नेहमीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पश्चिम विदर्भ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ याही ठिकाणी कमी पावसाचा अंदाज आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर याही जिल्ह्यांमध्ये हा जो आठवडा असेल दुसरा, या आठवड्यात पावसाच्या थोड्याफार सरी बरसतील, पण नेहमीपेक्षा हा पाऊस कमीच राहण्याचा अंदाज आहे. बाकी 12 तारखेच्या पुढे हवामान विभागाचं मॉडेल दाखवते की पावसात वाढ अपेक्षित आहे. पण 2 आठवड्याच्या पुढचा हवामान विभागाच्या मॉडेलचा अंदाज जास्त अचूक नसतो. त्यामुळे 2 आठवड्याचाच आपण अंदाज सध्या पाहिला आहे. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.